नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी चॉकलेट केक बनवणार आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी हे मापासाठी घेतलेली आहे। कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता। आता मी हे एका वाटीचं सगळं माप घेणार आहे। तर इथे मी अर्धी वाटी हे दही घेतलेलं आहे व अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे। आता 1 वाटी पिठी साखर। आता हे सर्व फेटून घ्यायचं आहे। एकत्र व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। या प्रकारे हे फेटून आता झालेलं आहे। इथे 1 वाटी मैदा हा मी चाळून घेणार आहे। आता त्या मैद्यामध्येच 2 चमचे कोका पावडर ही घालायची आहे। त्यामध्येच 1 चमचा हा बेकिंग सोडा घालायचा आहे। आता बेकिंग सोडा जो आहे तो बोटाने पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित हा हे पहा एकदम असा घ्यायचा आहे सपाट करून। तर तो घ्यायचा आहे। त्यानंतर सोडा टाकायचा आहे। सोडा अर्धा चमचा। आता हे सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 सॅशे हे कॉफी घालायची आहे यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व चाळून घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत ते यामध्ये घालायच्या आहेत व व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। हे आता चमच्यानी व्यवस्थित मी एकत्र करून घेतलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मध्ये अजून 1 चमचा मी हे दूध घालणार आहे। जास्त पातळ करायचं नाहीये। हे पहा या प्रकारे हे बॅटर तयार झालं पाहिजे, जास्त पातळ होऊ द्यायचं नाहीये। आता मी दूध जे आहे ते अर्धी वाटी घेतलं होतं, तर अर्ध्या वाटीलाही कमी याचा वापर मी इथे केलेला आहे। केक मी कढईमध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे मीठ टाकलेलं आहे। आता ते गरम होत आलंय, त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर केकचा हा डब्बा ठेवून द्यायचा आहे। आता हे मिश्रण ह्या केकच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 45 मिनिट हे बेक व्हायला ठेवायचं आहे। आता हे व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचं आहे। आता या कढईमध्ये घालून द्यायचं आहे आणि त्याच्यावर कुठलंही एक झाकण ठेवायचं आहे। 45 मिनिट हे भांडं तसंच ठेवायचं आहे झाकण त्यावर, म्हणजे व्यवस्थित असा हा केक आपला होईल। आता यावरचं झाकण हे काढून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे। झालेलंच आहे। आता हे पहा एकदम व्यवस्थित असा 45 मिनिट याला मला लागलेले आहेत। ज्यावेळेस हा केक अशी कड सोडतो त्यावेळेस हा केक आपला झालेला असतो, किंवा तुम्ही एखादी काडी वगैरे पण त्यामध्ये खोचून पाहू शकता झालंय की नाही ते। गॅस मी इथे बंद केलेला आहे। आता हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे। हे पहा एकदम थंड हा केक झालेला आहे आणि आता साइडनी हा मोकळा करून घ्यायचा आहे। हे पहा खूप छान असा हा केक झालेला आहे। आता केकसाठी सिरप तयार करायचा आहे।
तर इथे 1 चमचा पिठी साखर घ्यायची आहे आणि थोडंसं चॉकलेट सिरप घ्यायचं आहे. 1 चमचाच घ्यायचं आहे ते पण. आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे हे पाणी घालायचे. मी इथे 4 चमचे हे पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. केकला लागलेलं हे सर्व पीठ हे चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आता या केकला या काडीने, म्हणजे मी उलटी काडी करणार आहे, तर त्याला असे पूर्ण होल पाडायचे आहेत असे, म्हणजे जे सिरप तयार केलेलं आहे ते शेवटपर्यंत जातं. सिरपमुळे केक हा खूप स्पंजी आणि असा मऊ लागतो आणि घशामध्ये अडकत नाही. आता हे सिरप यावर 1-1 चमचा करून टाकून घ्यायचं आहे. आता हे चमच्यानी सगळीकडनं फिरवायचं आहे. आता यावर तुम्ही चॉकलेट वगैरे किसूनही टाकू शकता. पहा, मस्त असा हा केक झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात फसणार नाही. तुम्ही जर या वाटीच्या मापाने आणि चमच्याच्या मापाने जर सोडा वगैरे जर घेतला तर नाही फसत. ट्राय करायला तर काहीच हरकत नाही. पाहू शकता किती छान असा जाळीदार केक झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.